नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला होता। थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी तर प्रोत्साहनपर अनुदान हे 50,000 रुपये दिल्या जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती। त्यानंतर परदेशी यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीचा अहवाल 1 एप्रिलपर्यंत सादर केला जाईल अशी देखील माहिती देण्यात आली होती। परंतु जो काही अहवाल असेल तो कधीपर्यंत सादर केला जाणार यासाठी काही तारीख नेमण्यात आलेली आहे का, आणि नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार, थकीत शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान किती लाखापर्यंत, आणि जे काही निकष आणि अटी असतील या परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत झालेली आहे त्या समितीच्या माध्यमातून नेमक्या अटी आणि शर्ती काय लावल्या जाणार, काही निकष लावल्या जाणार का, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला, अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली जाईल अशी देखील माहिती देण्यात आली। आणि जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील किंवा व्याजात भरलेले शेतकरी असलं अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल अशी देखील माहिती देण्यात आली होती। परंतु परदेशी यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून 1 एप्रिलपर्यंत अहवाल सादर केले जातील अशी देखील माहिती देण्यात आली होती। आणि जी काही प्रक्रिया असेल ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि जे काही अहवाल असेल ते 15 एप्रिलपर्यंत सादर केले जातील अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। आता जे काही अहवाल असलं त्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार। 2017ला जे काही निकष लावले होते त्याचप्रमाणे हे निकष असणार, कारण तर प्रोत्साहनपर अनुदान हे 2017ला सुद्धा देण्यात आलं होतं, 2019ला सुद्धा देण्यात आलं होतं, आणि जी काही प्रक्रिया असेल ती परत तीच राबवली जाणार। समितीच्या माध्यमातून काही अहवाल सादर केले जातील हे तर जाणारच आहेत, परंतु जे काही चंद्रशेखर बावनकुळे असतील महसूल मंत्री यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही उद्योगपती असतील ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा असेल अशा शेतकऱ्यांची यामध्ये कर्जमाफी होणार नाही। एखादी 4 व्हीलर असेल, शानसुखाची गाडी असेल अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। आणि किंवा 2 हेक्टरच्या वरती म्हणजेच 12 एकर 15 एकर जर जमीन असेल तर अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। त्याचबरोबर जे बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान, आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज थकीत असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी। आणि महत्त्वाचं म्हणजे एखादा शेतकरी यामध्ये इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। एखादा कृषी केंद्रधारक असेल तो जर टॅक्स भरत असेल तर अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। त्याचबरोबर एखादा मंत्री संत्री खासदार आमदार असे जे काही नेते असेल या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही अशी देखील माहिती आता काहीशी या परदेशीच्या नेतृत्वात जे काही समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून 15 एप्रिलपर्यंत सादर केले जातील अहवाल, त्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी काही माहिती असेल ती अशा पद्धतीने येऊ शकते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे काही समिती गठीत केलेली असेल त्याचे अहवाल हे 15 एप्रिलच्या नंतर सादर केले जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब निश्चित एखादी तारीख देतील आणि त्या तारखेनंतर KYC प्रक्रिया परत सुरू होईल किंवा फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती राबवली जाईल। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।